लम्बोदरं सुन्दरं प्रस्यन्दन्मदगन्धलुब्धमधुपौव्यालोलगण्डस्थलं दन्ताघात विदारितारिरुधिरै सिन्दूरशोभाकरं वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदं शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां वामे भूमिसुता पुरस्तु हनुमान् पश्चात् सुमित्रासुतः शत्रुघ्नो भरतश्च पार्श्वदलयोर्वायव्यादिकोणेषु च सुग्रीवश्च विभीषणश्च युवराट् तारासुतो जाम्बवान् मध्ये नीलसरोजकोमलरुचिं रामं भजे श्यामलम् कान्तिस्थितामृषतिनिन्दितशारदेन्दुर्यत्रैकतोर्विलसितामसिताङ्गशोभां वृन्दावनेऽपि कृतया मुनगाङ्गसङ्गं राधामुकुन्दयुगलं तदहं नमामि वचन ऐका कमलापति माझी रंकाची विनंती करजोडिते कथे काळी आपण असावे जवळी पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की पवन सुत हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की देवर्षि नारद महाराज की जय जय रघुवीर समर्थ हरि जय जय कृष्ण
शरणं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। पूर्वरंगाच्या पदाला सुरुवात करण्यापूर्वी आपण काल जे सगळे इथे श्रोते उपस्थित होतात त्यांना मी काही प्रश्न विचारते, जेणेकरून काल तुम्ही इथे होतात की नुसते शरीराने होतात हे मला कळेल। काल आपण कुठला मुद्दा चर्चेला घेतला होता आठवतोय कोणाला? हा, बरोबर, हे पद तुकोबारायांचं पद आपण नमनाला पूर्वरंगाच्या पदाला चर्चेला घेतलं होतं। काय काय विचार केला आपण याच्यात? कोणाला भाग्यवान म्हणावं? पुरुष वर्गांकडनं कोणी कुणाला भाग्यवान म्हणावं असं तुकोबारायांनी म्हटलंय? घाबरू नका बरं, मी काही शिक्षा करणार नाहीये, पण फक्त आपण काही आठवतंय का कालचं? हा, जो वैराग्य संपन्न पुरुष असतो त्याला भाग्यवान म्हणतात। का बरं? या जगात पैसा, अडका, अपत्य, ऐश्वर्य असलेल्या लोकांना भाग्यवान का म्हणू नये असं म्हणतात? हा, बरोबर, ह्या सगळ्या नश्वर गोष्टी इथेच सोडून जायच्या आहेत। म्हणून मग भाग्यवंत कोण? विष्णुदास, जे भगवंताचे दास झाले, जे रामदास झाले, ते भाग्यवान असं तुकोबाराय म्हणतात। आणि त्याच अनुषंगानं पुढे चर्चेला आज एक निरूपणाला पद घेते संत श्रेष्ठ दासगडू महाराजांचे। अतिशय सोपं आहे हे बघा, संत नेहमी सोपं लिहितात, अतिशय सोपं लिहितात, कारण जनसामान्यांना कळावं आणि त्यातून त्यांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन घडून यावं हा त्यांचा उद्देश असतो। पुस्तकं लिहून बुकर प्राइज किंवा नोबेल लिटरेचरचं प्राइज मिळवणं हा काही त्यांचा उद्देश नसतो। पांडित्य दाखवणं हा संतांचा उद्देश नाही। काय उद्देश आहे? आम्ही वैकुंठवासी आलो याच कार्यासाठी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया। ऋषींनी जे लिहून ठेवलंय तसं कोणी वागत नाही, आम्ही एक्झाम्पल सेट करायला आलो आहे। समाजापुढे आदर्श, कसा आदर्श असावं, भक्तांनी कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं हे दाखवण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत। आणि त्याच संदर्भात आम्हा साधकांसाठी असं उपदेशपर असलेलं एक निरूपणाला पद आज सांगते। नरतनु तुला लाधली नरतनु तुला लाधली पर्वणी भरी तनुनी जावरे। नरतनु तुला लाधली पर्वणी भरी तरुणी जावरे। मद मत्सर माया मोह अहंता भवरे। मद
दासगणू महाराजांचं पद सगळ्यांनी ऐकलं ना? कुठल्या विषयावर आहे हो? खूप गोड आहे. षड्विकार सोडण्यासाठी सांगतायत. अजून हे पहा, रात्री 9:30ची वेळ आहे, सगळ्यांचा महाप्रसाद घेऊन झालाय, 10 वाजतायत, झोपेची वेळ आहे, मला पूर्ण कल्पना आहे. आणि दिवसभर तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या सत्रांमध्ये बसले आहात, तुमची खूप धावपळ होते, दमणूक होते, मला मान्य आहे. पण मी माझं काम करते. असो, निरूपणाकरता घेतलेला अभंग दासगणू महाराजांचा आहे आणि त्यात ते साधकाला किंवा सामान्य मनुष्याला जो अजून भक्ती मार्गाला लागलेला नाही त्याला खडसावतायत. काय म्हणतायत दासगणू महाराज? धरी धरी समज अंतरी, सोयरा करी सखा श्री हरी. कुठल्याही अभंगात शेवटची ओळ, शेवटचं जे कडवं असतं ते अतिशय महत्वाचं असतं. मनुष्य जन्माचं सार्थक्य कशात आहे? तर भगवंताला सोयरा करण्यात आहे. आणि म्हणून पहिल्या ओळीत म्हणतायत की बाबा रे, तुला नरदेह प्राप्त झालाय. ही पर्वणी आहे, हे फार मोठं भाग्य आहे. कारण अनेक योन्यांमधून भटकत 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 हा देह तुला मिळालाय. मग आता तुम्ही म्हणाल, नरदेह जर दुर्लभ असता तर प्राण्यांची संख्या वाढावी, वृक्षांची संख्या वाढावी आणि मनुष्यांची संख्या कमी व्हावी, असे प्रयत्न का केले गेले असते? पडला पाहिजे ना प्रश्न. अभयारण्यामध्ये हत्ती वाढले पाहिजेत, सिंह वाढले पाहिजेत आणि माणसं कमी व्हायला पाहिजेत. म्हणजे माणूस कमी महत्वाचा आणि प्राणी जास्त महत्वाचे, असा याचा अर्थ आहे की नाही? पण हा जो विचार केला जातो की प्राणी वाढल्या गेले पाहिजेत, हा विचार एका विशिष्ट भूमिकेतनं केला गेलेला विचार आहे. कारण लाईफ सायकल व्यवस्थित टिकलं पाहिजे ह्याच्यासाठी हा विचार आहे. पण मनुष्याचं जीवन, त्याचं मूल्य अधिक आहे. का बरं? त्याला जी साधनं मिळाली आहेत ती इतर कुठल्याही प्राण्याला मिळालेली नाही. या साधनांच्या द्वारे त्याला जे हातपाय मिळाले आहेत, त्याला जी बुद्धी मिळाली आहे, त्याला जी इंद्रिय मिळाली आहेत, ती इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावून तो भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. आणि म्हणून म्हणतायत की नरदेह महत्वाचा आहे. बाबा रे, तुला नरदेह मिळाला आहे. कुठल्या कुठल्या योन्यांमधनं तू भटकत आलायस? प्रवाळ कीटक डास डोंगळा, उशी चिलुट धेकूण मुंगळा, कोळी काजवा मुंगी माशी, शेप चिडे गोचीड गोमशी, पतंग दुरळे नाग तोडे. खूप मोठा कटा. आणि आता तर नुसते कृमी कीटकच चालले आहेत. आणि या कटावाच्या शेवटी म्हणतात, इत्याधिक या योन्यांमधुनी गणना करिता 184. म्हणून गभारा करी विचारा, लुप्त न होई या संसारा. अरे, असं कालच आपण ऐकलं की जे विषयोपभोग आपण भोगतो
तशाच प्रकारचे विषयोपभोग, खाण्यापिण्याचे, इंद्रियांच्या संबंधित असलेले सुखदुःख जे काही असतील ते पशु पक्षी कृमी कीटक सगळ्यांना आहे. म्हणून तू तरी सावध हो, म्हणून गभारा करी विचारा. या संसाराला लुब्ध होऊ नकोस, कारण तुला जे साधन मिळाले आहेत ते इतर प्राण्यांना मिळालेले नाहीत. पर्वणी भली तरुणी जा भवरे. मग ह्या इंद्रियांनी काय करायचं? डोळे खूप तीक्ष्ण आहे, मग काय करायचं? मोठा LCD लावायचा आणि घरी क्रिकेटची मॅच बघत बसायची, है ना? देवाने खूप गोड गळा दिलाय, काय करायचं? कुठली गाणी म्हणायची? खूप सुंदर हात दिलेत, सक्षम बलशाली शरीर दिलंय, काय करायचं? घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे. प्रत्येक इंद्रियाला तुकोबाराय म्हणतायत. काय म्हणतायत? वाणीला म्हणतायत. वाणी खूप छान आहेस ना, मग विठोबाचं नाम. डोळ्यांनो, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. हे सगळे इंद्रिय जे भगवत कृपेने मिळाले, ह्या नरदेहाला मिळाले, हे त्याच्या सेवेत लागले की सगळं संपलं. वैराग्य निर्माण करण्यासाठी वेगळे काही करायची गरज नाही. महाराज म्हणतात की हे का आवश्यक आहे? जर तू भगवंताच्या सेवेत लावलं नाही स्वतःला, भगवत भक्तीत तू रममाण झाला नाहीस, तर हे विषयोपभोग, हे तुझे इंद्रिय, हे पंचविषय हे एवढे प्रबळ आहेत. भवनदित काम हा मगरा, असे बहु जबर सुजन हे कथिती. सगळ्या पापांचं जर रूट, मूळ सांगितलंय. जेव्हा अर्जुन विचारतो भगवद्गीतेमध्ये, भगवंता या मनुष्य पाप करतोच कशाला? अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. इच्छा नसताना सुद्धा मनुष्य पाप कर्म का करतो? भगवंताचं उत्तर आहे, काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भव. राजसिक प्रवृत्ती जास्त कठीण आहे, कारण त्याच्यात हाव असते आणि त्या दृष्टीने मनुष्य पाप कर्माकडे प्रवृत्त होतो. महाराज म्हणतात, तुझं भवती फिरे गर गरा काळ हा खरा. तुला वाटतंय आज माझे हातपाय ठीक आहे, मला काही 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 होणार नाही, पण असं असतं का हो? 60 वर्षाचे देशपांडे साहेब ऑफिसमधली रिटायरमेंट पार्टी करून घरी आले आणि आता उद्यापासून दुसरं काही करणार नाही, हा देह मी फक्त सेवेसाठी वापरीन असा दृढ निश्चय करून झोपले. पण दुसऱ्या दिवशी 6ला उठणारे हे साहेब 11 वाजेपर्यंत झोपलेच आहेत. म्हणून यांना हलवून जागा करायचा प्रयत्न केला, तरीही उठेना. शेवटी डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी यांच्याकडे पाहून जळगाव ते बेळगाव मान हलवली, म्हणजे झालं. उद्या करू परवा करू हे काय माझा भक्ती करायचं वय आहे का? वार्धक्ये तीर्थयात्रा कुर्वन्ति इति मूढाः. वार्धक्ये तीर्थयात्रां कर्तुमिच्छन्ति मूढाः, म्हणजे म्हातारपणी तीर्थयात्रा करू ते मूर्ख नाही. म्हातारपणी तीर्थयात्रेला जातात ते मूर्ख नाही, करू म्हणतात ते मूर्ख आहे. कोणाला खात्री आहे उद्याची? म्हणून तुझं भवती फिरे गर गरा काळ हा खरा जया यम म्हणती.
घेऊन कठीणसे पाश आपुल्या हाती. जगी नसे कुणाचे कुणी. तुम्ही म्हणाल काय ताई, तुम्ही कालपासनं जे आम्हाला सांगताय, घरदार सोडा, सगळं वीट आलाय अगदी वैराग्याचं निरूपण ऐकून. मी नाही म्हणत, संत म्हणतात. जगी नसे कुणाचे कुणी, पुत्र कामिनी धनाचे साथी. पुत्रही नाही, कामिनीही नाही, सगळे पैशाचे साथी आहेत असं महाराज म्हणतात. कोणचे महाराज? सुजन हे कथिती. सुजन म्हणतात कोण? श्रीनाथ, नाथ महाराज, तुकोबा, रामदास आणि निवृत्तीनाथ. ह्यांच्या ज्या अभंगांचं सार आहे ते हेच आहे. खरा सोयरा तो आहे. आपण नेमकं त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि बाकीच्यांना खुश करायला जातो. तुम्ही म्हणाल खरंच असं असतं का? आमचे नातेवाईक तर खूप छान आहे. छान आहे, भगवंताची कृपा. पण कोर्टाच्या आवारात एक चक्कर मारून या मंडळी. या जगात नवऱ्याला विष घालणाऱ्या बायका आहे, बायकोला विष घालणारे नवरे आहे, सख्या आईला सुद्धा मारणारे मुलं आहे. आता अजून किती जवळचं नातं सांगावं? हा कलियुगाचा प्रभाव आहे. आणि म्हणून संत सांगतात ते आपल्याला कडू वाटतं, पण LIC एजंट सांगत असेल तर ते आपण बरोबर ऐकतो की नाही? तुमच्यानंतर तुमच्या मागच्या तुमच्या कुटुंबाचं काय होणार, त्यांचं काय होणार, काही नाही. भलं यांना स्वतःचं करायचं असतं म्हणून त्यांना ती पॉलिसी हवी असते कशी तरी करून. म्हणजे आमच्या जवळच्या लोकांना, आमच्या कुटुंबातील लोकांना प्रेम करायला पण हे लोक आम्हाला शिकवतात. पॉलिसी काढली म्हणजे खूप प्रेम आहे. दासगणू महाराज म्हणतात असं नाही. ही सगळी उपाधी सोड, सोड सोड उपाधी सारी, भजे श्री हरी. कारण तोच आपला माता धाता पिता महा काय जे म्हणतात ते तो आहे. करू नको व्यर्थ या नरतरुचे मातेरे. आणि या नरदेहाचं सार्थक्य कशात आहे? धरी धरी समज अंतरी, सोयरा करी सखा श्री हरी. त्या श्याम सुंदराला एकदा तू आपला सोयरा केला, आपला सखा केला की तुझ्या आयुष्याचं सार्थक्य आहे. तुमचा माझा अनुभव असा आहे की जे सोयरे असतात ते चांगलेच असतात असं नाही, आणि चांगले असतात ते सोयरे असतात असं नाही. सगळ्यांचा अनुभव कमी अधिक प्रमाणात असा आहे. पण हा असा सोयरा आहे की भगवंत भक्ताच्या कादासाठी सगळी लाज सोडलेली आहे, असा हा सोयरा आहे. आणि असं त्याला सोयरा करून घेतल्यानंतर काय मिळतं ते चरित्राद्वारे बघूया. पूर्वरंगपद्यात संत श्रेष्ठ दासगणू महाराज म्हणतात, नरतनु तुला लाभली, नरतनु तुला लाभली, परवणी भली तरुणी जाभवरे, मद मत्सर माया लोभ अहंता भवरे, सोड सोड उपाधी सारी, भजे श्री हरी गमविना आयुरे, करू नको व्यर्थ या नरतनुचे माते, धरी धरी समज अंतरी, सोयरा करी सखा श्री हरी रे, नेवासे प्रवरा तटी कवन गणू करी रे, नरतनु तुला लाभली, परवणी भली मद भवरे, मद मत्सर माया मोह अहंता भवरे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. चरित्राला सुरुवात करण्यापूर्वी थोडा वेळ भजन करूया.
राधे श्याम रुक्मिणी रमणा राधे श्याम आपल्याला आज मोठं चरित्र आहे. काल आपण बघितलं चरित्र, कुणाचं बघितलं? नरसिंह मेहता. नरसिंह मेहत्यांचं चरित्र बघितलं आणि कुठे आपण थांबलो? काकूंनी खूप छान ऐकलं बरं. एकट्या त्याच उत्तरं देत आहेत, असं नाही चालणार. बाकी सगळेच ओपतील आणि त्यात छान उत्तर देतील तर अवघड आहे. हा, स्कॉलर विद्यार्थी आहे. हा, आता पुढचा प्रश्न. बरं, त्यांच्या मुलांची नावं आठवत आहेत का हो कोणाला? झोपेत गेले वाटतं. असो, आपण चरित्र बघितलं नरसिंह मेहत्यांचं. चरित्राच्या शेवटी आपण बघितलं काल की मेहताजींच्या मांडीवर त्यांची मुलं अक्षरशः ग्लानीत गेलेत आणि मेहताजी भगवंताला म्हणतायत, श्यामसुंदरा, आजचा दिवस निभला, उद्याचं तुझ्या मनात जसं असेल तसं. आता या चरित्रातनं कालच्या आपण काय शिकायचं? आपणही असंच करायचं का? तुम्ही म्हणाल सगळे उद्योगधंदे बंद करायचे आणि बसायचं असंच. महात्म्यांची, संतांची चरित्र ही अनुकरणीय नसतात, अनुसरणीय असतात. नाही तेवढं करता आलं तरी निदान भाजीत मीठ जास्त झालं तर कटकट तरी कमी व्हावी. एखाद्या दिवाळीला दागिना नाही मिळाला नवऱ्याकडनं तर कटकट थोडी कमी व्हावी. सांगायचं तात्पर्य असं की कुठेतरी थोडंसं अंतःकरणात बाह्य गोष्टींबद्दल वैराग्य निर्माण होतंय की नाही. जर होत असेल तर आपली उपासना, आपली साधना, आपला जो मार्ग आहे तो योग्य आहे. आणि हळूहळू शनै शनै उपरमेत, हळूहळू या गोष्टी कमी होतात. पण तसं जर होत नसेल, अनेक वर्ष जर साधना करतोय, जप करतोय, पूजा करतोय, फॅशन म्हणून गुरु करून टाकलाय, पण गुरु काय म्हणतो? गुरु करून टाकला असं म्हणतात. म्हणजे फॅशन, माळ घालायची सुद्धा फॅशन आहे हल्ली. गळ्यात तुळशीची माळ घातली की बुवा समाज, अरे बापरे हे भक्त आहे वगैरे असं म्हणतात. आणि काही महाभाग तर एवढे जबरदस्त आहे की काही खराब काम करायचं असलं ते माळ खुंटीला टांगून ठेवतात, ते काम करून येतात आणि मग पुन्हा ती कुटीवरची माळ घालतात. नरसिंह मेहत्यांसारखं आपल्याला या जन्मात शक्य नाही. पण साध्या साध्या गोष्टीत होणारी चिडचिड अंतरंगातली थोडी कमी होते का? भौतिक इच्छा थोड्या कमी होत आहेत का? किंवा मी पतित आहे,
माझ्यासारखा पातकी दुसरा कुणीही नाही अशी जाणीव होते का? ही तुमच्या प्रगतीचं पहिलं लक्षण आहे. मेहताजींच्या चरित्रातनं हे शिकायचं की आपण भगवंताला काय मागतो. रूपम देही सगळी पूजा, 51 रुपये गुरुजींना दक्षिणा देऊन सत्यनारायण करून घ्यायचा आणि म्हणायचं काय? रूपम देही, जयम देही, यशोद, सगळं देही देही आणि आवाहनम न जानामी, काहीही न जानामी, बाकी काही येत नाही पण तू मला हे सगळं दे. आणि पूजेच्या शेवटी ब्राह्मण वचनात सर्व परिपूर्ण वस्तू, म्हणजे चूक भूल जी काही असेल ते ब्राह्मणाच्या डोक्यावर. भौतिक इच्छा आपल्या कमी होत आहेत का? आपण देवाकडे काय मागतोय याचा जर आपल्याला बुद्धी दिली, समजा ही बुद्धी आपल्याला निर्माण होत असेल की बाप रे किती दिलंय देवानी मला, आयुष्यभर काहीही दिलं नाही तरी चालेल, इतके धड हातपाय दिलेत, खायला प्यायला मिळतंय, ही सगळी त्याचीच कृपा आहे, ही जर जाणीव निर्माण झाली तर नरसिंह मेहत्यांच्या मार्गावर आपण एक पाऊल टाकलंय असं समजायला हरकत नाही. आजच्या चरित्राला सुरुवात करूया. नरसिंह मेहता नामे द्विज कुलभूषण जुनागडा माझी, होऊन गेला ज्याने सच्चिद घन राम ठेविला राजी. मेहताजींचं चरित्र का बरं सांगायचं? त्यांनी रामाला राजी ठेवलं, रामाला सोयरा केला. दासगणू महाराज सांगतात त्याप्रमाणे. आणि चरित्र सुरू होतं मेहताजींच्या कन्येपासून. मोठी कन्या कुंवरबाई त्या काळच्या रीतिरिवाजाप्रमाणे भगवंताच्या कृपेने एका सधन कुटुंबात ही पडली मुलगी. कशी होती हो? विलक्षण होती मुलगी. कशी होती? असे पोटी, असे पोटी कन्यका एक द्याला, असे पोटी कन्यका एक द्याला, सन्निधीची जणू खाण शुची बाला, विधात्याने अभिमान अप्सरे अभिमान अप्सरे हरण करण्या निर्मिला देहजीचा, हरण करण्या निर्मिला देहजीचा. असे पोटी कन्यका एक त्याला. मग कशी होती? सन्निधीची जणू खाण शुची बाला. मला सांगा, या जगात नीती नीती जी आपण म्हणतो, नीतीने वागावं, नीतीने राहावं, ही नीती मूर्त कल्पना आहे का अमूर्त कल्पना आहे? बाजारात जाऊन मिळते का हो नीती? नाही, अमूर्त कल्पना आहे. त्या अमूर्त अशा नीतीला वाटलं की मी मूर्त रूप धारण करावं आणि त्याकरता ती योग्य देहाच्या शोधात होती. तो देह तिला मेहताजींच्या घरात मिळाला. मग दिसायला कशी होती? कीर्तनात फार शृंगाराचं वर्णन करू नये, केलं तरी भक्तिरसात परिपूर्ण होईल असंच करावं. विधात्याने अभिमान अप्सरेचा, हरण करण्या निर्मिला देहजीचा. ब्रह्मदेवानं स्वर्गस्थ अप्सरांचा, रूपाचा, सौंदर्याचा गर्व नाही व्हावा म्हणून जिच्या देहाची निर्मिती केली, तो अप्सरेचा गर्व परिहार व्हायला काय सौंदर्य ओतावं लागलं असेल? तन्वी चारु तनु सुहास्य वदना, बिंबाधरी गोमटी, सिंहे आचरिले पलायन वनी, पाहुनिया तत्कटी, रंभोरुग
पंकजगामिनी महितली सौंदर्यवल्ली गमे. ही सगळी सौंदर्याची लक्षणं असूनही सारा सार विचार पाहून सदा जी राम नामी रमे. राजाधिराज रामचंद्र महाराज इतकी सुरेख होती, तरी आपल्या वडिलांचे संस्कार ती विसरली नव्हती. सारा सार विचार पाहून सदा जी राम नामी रमे. आणि त्या काळी लवकर लग्न होत असत. 8व्या-10व्या वर्षी काय ते लग्न झालं असेल आणि त्यानंतर हिचा माहेरशी काही संबंध आला नाही आणि आई वडिलांनी हिला कधी बोलवावं असं वाटलं नाही. सासरी असे श्रीमंती परी दारिद्र्य पित्या प्रती आहे म्हणून अवमानिती जावा नणंदा तिला. माहेरी 18 विश्व दारिद्र्य आणि सासरी गडगंज श्रीमंती. यामुळे जावांना तिचा छळ करण्यात आनंद मिळायचा आणि नंदांना तिला टोचून बोलण्यात आनंद मिळायचा. आता हिनं काय करावं? आणि दिवाळीच्या सुमारास हिनं बघितलं की माझ्या जावांना मूळ आलं होतं आणि नंदांना मूळ गेलं होतं, पण माझे आई वडील तर मला बोलवतच नाही. 8-10 वर्षाची कन्या हो. गच्चीवर गेली आणि रडायला लागली. आई कान मला धाडिले, आई कान मला धाडिले. आई कान मला धाडिले मूळ दीपवाळीला तरी ग, मूळ दीपवाळीला तरी काय झाले जडवी तुला, काय झाले जडवी तुला. मज सारुस नको आता तुरी ग, मज सारुस नको आई. मला तू का नाही पाठवलंस ग कुणाला तरी घ्यायला? मला मूळ का नाही पाठवलंस? अगं माझ्या सासरच्या मंडळींनी पाठवलं असतं मला. सगळ्यांचे माहेरचे लोक घ्यायला येत आहेत आणि माझ्या सासरचे लोक नंदांना घ्यायला गेलेत. मी तुला जड झाले का ग? आणि हे ऐकलं कोणी? नुकत्याच माहेरी आलेल्या नंदांनी. होते आता रडून गे तरी काय येथे, खायासना मुळी मिळे तुझिया पित्या ते. एकादशी सतत त्या सदनात नांदे, वेडे पुढे नचमनी बसये थमोदे. आता रडून काय उपयोग? तुझा बाप भिकारी, त्यालाच त्याची 2 वेळची खायची भ्रांत. एकादशी शिवरात्र, शिवरात्र एकादशी दोरीच्या मधलं कधी पारणं घडतच नाही. अगं दिवाळीचा सण आहे, आमच्या पानातलं उष्टमाष्ट खाऊन सुद्धा फुगून जाशील, इथेच थांब. दुसरी म्हणते जायचं असेल तर जावा पुढे, इच्छिसी जरी जावया जनक गे हाते ग. इच्छिसी जरी जावया जनक गे हाते, तरी ठेव काढुनी सर्व दागिने येथे. काकी तू तुझा कंगाल पिता गे भारी, निज पोट भराया विकिल नगा बाजारी. सांगेल आम्हाला चोरी झाली, विश्वास नितीन त्या ठाई राहिली.
जायचं असेल तर जा बापुडे, पण सगळे दागिने इथे काढून ठेव. का की तो तुझा कंगाल पिता गे भारी. आणि सणावाराच्या वेळेला आपली एवढी दागिन्यांनी मळून आलेली मुलगी बघून तो सगळे दागिने काढून ठेवेल, ते दागिने विकेल आणि आम्हाला पत्र पाठवेल, तुमच्या कृपेने आमचा सण छान साजरा झाला म्हणून. हे ऐकल्यानंतर ती मुलगी कधीही न चिडली. बायांनो, तुम्हाला जे काही म्हणायचं असेल मला म्हणा, माझ्या वडिलांना बोलायचा तुम्हाला काही अधिकार नाही. का? कारण त्याची संपत्ती ही जुगार खेळून वाया गेलेली नाहीये. त्याचा पैसा हा व्यसनांमध्ये वाया गेलेला नाहीये. त्याचा पैसा सगळा गेलाय दानानी. कुठलाही अधिकार समोरच्याचा न बघता त्यानं ते दान केलंय, त्यामुळे त्याच्याकडे अशी परिस्थिती निर्माण झाली. माझ्या वडिलांना काही म्हणू नका. नणंदा ऐसे वदता साध्वीने श्रवणी ठेविले हात. उगान कागे निंदू नरभूषण एक जगती मत्तात. या जगात नरदेहाचं सार्थक्य जर केलेला कोणी असेल तर तो माझा बाप आहे. तिने ऐकून घेतलं नाही. अगं काय सांगू तुला, ममतात नाथ गे प्रभूचा. ममतात नाथ गे प्रभूचा. रावे घरी रण छोड हरी. ममतात अष्टसिद्धी त्या अंगण झाडी. अष्टसिद्धी त्या अंगण झाडी. घेऊन झाडू निज हाता. ममतात नाथ. अगं काय सांगू बायांनो तुम्हाला, प्रत्यक्ष भगवंताचेही स्वामी आहे माझे वडील. अष्टसिद्धी आमच्याकडे झाडू मारतात. आणि माता लक्ष्मी, प्रत्यक्ष माता लक्ष्मी माझ्याकडे स्वयंपाकाला असते. माझ्या वडिलांचा अधिकार तुम्हाला माहिती नाही. आता हे ऐकून घेतील ते नंदा कसल्या हो. म्हणे अष्टसिद्धी आमच्याकडे झाडू मारतात. झाडू तरी आहे का घरात? आणि लक्ष्मी स्वयंपाकाला आहे. लक्ष्मी स्वयंपाकाला आली तर शिजवेल काय आणि कशात? मडकी तरी आहे तुमच्या घरी? आता हा विचारणाऱ्याची काही अक्कल आहे की नाही? समजा लक्ष्मी माता खरोखरच स्वयंपाकाला आल्या तर कशात शिजवायचं आणि काय शिजवायचं हा प्रश्न शिल्लक ठेवून येतील काय? आता हे ऐकून अजून फणकाऱ्यांनी त्या काय म्हणाल्या, खाया पुरी न भाकरी मिळत कधी घरी, कधी न त्या जा खाया पुरी न भाकरी मिळत कधी घरी, कधी न त्या जा म्हणून कधी न उभी महती अजून तरी आम्हा खचित घे जा खाया पुरी न भाकरी मिळत कधी घरी, कधी न त्या जा पूर्ण भाकरी तरी बघितली तुझ्या वडिलांनी? उगाच त्याची महती आम्हाला सांगू नको. इथे आहेस तेच बरी आहेस, आपल्या वडिलांकडे जायचा अजिबात विचार करू नकोस. पूर्ण इतकी छान तुझी तब्येत झालीये, तिथे गेल्यानंतर पुन्हा कुपोषितून वापस येशील. आणि हे ऐकल्यानंतर नंदा फणकाऱ्याने निघून गेल्या. आणि परिसुनी वचैसे लोचनातून पाणी, टप 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 गाळी कन्यका तीर्थस्थानी, करुण वदन तेथे फार केविल वाणी, म्हणत मम पित्याला पाव हे चक्रपाणी. हे देवा, हे तुझ्याच ठाई झालेलं आहे. केवळ तुझ्या नाम संकीर्तनात माझे वडील रममाण झाले
आणि त्यांना दुसऱ्या कुठल्याही गोष्टीतली आसक्ती उरली नाही. निदान तू तरी त्यांचा असा अपमान होऊ देऊ नकोस. आणि पाडव्याचा दिवस आला. पाडव्याच्या दिवशी भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा असतात. कुठे मुलगी वडिलांना ओवाळते, कुठे पत्नी नवऱ्याला ओवाळते, कुठे बहीण भावाला ओवाळते. थोडक्यात काय, ओवाळणी घेणारी ओवाळणी घालणाऱ्याला ओवाळते. आता ह्यांच्याकडे एवढं मोठं कुटुंब होतं. कुंवरबाईच्या सासरी सगळे जमा झाले आणि नंदा, सगळ्यांचे माहेरपण. आणि हिनं विचार केला, ओवाळणी देणं आणि घेणं हा यातला गौण आहे भाग सगळा. आपल्या वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा समारंभ आहे. म्हणून सगळ्यांचे हे कार्यक्रम झाले. सोन्याच्या ताटात सगळे चांदीचे निरांजन ओवाळतायत आणि छान छान, तुला काय मिळालं, मोहनमाळ मिळाली, मला चपलाकंठी मिळाली, तुला ठुशी मिळाली, मला अमुक हार मिळाला. ह्या सगळ्या चर्चा रंगलेल्या असताना कुंवरबाईनं कणकेचे दिवे तयार केले. हातात सुबक कौशल्य होतं, सुबकता होती. त्यात हळद टाकली आणि असे सुंदर दिवे तयार केले. अहो, सोन्याचे दिवे तरी काय म्हणाल, असे सुंदर दिवे तिने तयार केले. अक्षता घेतल्या आणि हे सगळं साहित्य घेऊन गेली ती गच्चीवर. आणि गच्चीवर पळाली. जुनागडाकडे तोंड केलं. जुनागडाकडे केले वदन, केली तरी औक्षवण, हृदय आले भरून, कन्यकेचे ते धवा. हे नागर कुलभूषण, हे नागर कुलभूषण, मम जनका महासज्जना रे, मम जनका महासज्जना. तुझ ओवाळी ते आता, तुझ ओवाळी ते आता, तुझ कन्यान माझे विना रे, तुझ कन्यान माझे विना. हे नागर कुलभूषण, मम जनका महासज्जना. बाबा, मी परवश झालेली आपली कन्या आज इथूनच आपलं औक्षण करते. मला माहिती आहे, आपल्याला द्यायला, मला द्यायला आपल्याजवळ काही नाही. आणि काही नसल्यामुळे धर्मकन्या सुद्धा आपल्याला मिळायची नाही. ओवाळणी मिळणार असेल तर धर्मकन्या सज्ज होईल. पण मला आपल्याकडनं काही नको बाबा. तुम्ही मला जे दिलंय ते मला इतर कुठेही मिळणार नाही. हे रामनामाचं धन मी आयुष्यभर याचं जतन करीन बाबा. आणि तुमच्या पोटी मला जन्म मिळाला ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात भाग्याची गोष्ट आहे. किती जन्मांची माझी पुण्याई आहे की मी एका महात्म्याची कन्या म्हणून आज मला सगळे ओळखतात. अशीच आपल्यावर भगवंताची कृपा असू द्या, माझ्यावरही भगवंताची कृपा असू द्या. आपण अखंड भगवत भक्तीमध्ये रममाण असू द्या, अशी ती प्रार्थना करते. आणि ते ओवाळायचं एक पद्धत असते ओवाळायची. आधी कुंकू लावतात आणि मग काय करतात, मोठ्याने सांगा. अक्षता त्या घ्यायास प्रभुवाला, अक्षता त्या घ्यायास प्रभुवाला, बघून कन्येते दोषमनी झाला, म्हणत जगती तो धन्य धन्य साची, शोभते ती कन्यका मेहत्याची, शोभते ती कन्यका मेहत्याची. अक्षता जशा या मेहताजींच्या कन्येनं टाकल्या त्या क्षणी भगवंत प्रकट झाले आणि सगळ्या
अक्षदा आपल्या मस्तकावर घेतल्या. इतक्या पवित्र हातातनं पडलेल्या अक्षदा धुळीत पडून लोकांच्या पायदळीत उडवल्या जाव्या. बघून कन्ये ते तोष मनी झाला. मेहताजींच्या कन्येला बघून अतिशय आनंद झाला भगवंताला. म्हणत जगती तो धन्य धन्य साची, शोभते ती कन्यका मेहत्याची. अगदी त्याची कन्या तू शोभतेस. म्हणे देवा आपण? म्हणे हो. तुझा बाप बिझी असतो भजनामध्ये, आम्ही त्याचे दास, मी त्याचा गुलाम. पाठवलं म्हणे त्यांनी. हे बघ म्हणे मला असं फास्ट घाईघाईत नको ओवाळू, छान मनापासून ओवाळ. आणि भगवंत बसले. काय सोहळा असेल. मुलगी ओवाळते आणि काय केलं. ओवाळणी हिऱ्याचा कंठा टाकी हळूच ताटात, हृदयी धरून तिला ठेवी शिरी वरद पाणी श्रीकांत. हिऱ्याचा कंठा त्रिभुवन मोलाचा तिच्या त्या तबकात घातला आणि तिला कडकडून मिठी मारली. म्हणे बाळ, तुझ्या अंतःकरणातला हा सद्भाव आहे ना, हा असाच राहू, हा मला पोहोचला. हृदयाशी धरलं तिला आणि डोक्यावर आपला वरद कृपाकर हात ठेवला भगवंताने. म्हणे देवा, हा कंठ मला याची काही गरज नाही. अगं, हा कंठा तुझ्यासाठी नाही काही, हा कंठा कुणासाठी आहे? ज्यांना याची पैशाचीच भाषा कळते त्यांच्यासाठी आहे. बरं, आता मी निघतो. असं म्हणून भगवान गुप्त झाले. ही मुलगी गच्चीवरून खाली येते. पदरा आड असं ते औक्षणाचं तबक, दिवा विझू नये म्हणून ती आणते. आणि खालून या नंडा निघतायत. कुठे गेली असेल काही? गेली असेल म्हणे लाडकी लेक बापाला ओवाळायला. चल जाऊ म्हणे, बघू काय तर होतं. आणि गच्चीवर तिनं निघायला आणि ह्यांनी पोचायला एकच वेळ आली. लाडकी लेक बापाला ओवाळते वाटतं. बापाने काय दिलं? तुळशीची माळ, गोपीचंदन? नाही, बुक्का दिला असेल. बुक्का? काय म्हणे, दाखव दाखव दाखव. आणि बघितला तर तो कंठा लख 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 चमकत होता. आता त्यांना आपले दागिने दाखवायची लाज वाटू लागली. कारण या दागिन्याचा आकडा जो होता ना मागचा, या कंठ्याचा, हे सगळे दागिने गोळा केले तरी त्याची किंमत भरली नसती. आता एवढा महागडा कंठा ही 10 वर्षाची पोरगी कशी सांभाळाल? तिथून ते नंडेच्या हातातनं जावेकडे, जावेकडून सासूबाईंकडे, सासूबाईंकडनं सासऱ्याकडे. ते जुने जवाहीर होते, त्यांना सगळ्या रत्नांची पारख होती. बापरे, हा इतका सुंदर कंठा कुठे मिळाला ग पोरी तुला? नाही म्हणे, माझ्या बापाचा मुनिमाला होता, त्यांनी मला हा कंठा दिला. आता हा व्यापारी वस्तू कशी लिवाडून घ्यायची याचं त्याला छान ज्ञान होतं. काय केलं त्यांनी? म्हटलं की आमच्या घरी एवढी सुबत्ता आहे, एवढे रत्न माणकं आमच्या घरी असतातच. तिजोरीतनं उंदराने हा हार कदाचित बाहेर नेऊन ठेवला असेल. या मुलीला वडिलांची सारखी आठवण येते आणि उंदराने नेऊन टाकलेला तो हार हिनं आपल्या हातात घेतला आणि मिरवून सांगते की माझ्या बापानं पाठवला म्हणून. बरं बरं बेटा, हा सुंदर हार, इतका रत्नजडित हार, हा असा सगळ्यांसमोर न्यायचा नसतो. तुला दिवाळीला दुसरा हार करून देऊ बरं, असं म्हणून तो हार गेला तिजोरीत. नंडा जावा नाचायला लागल्या फेर धरून. बहिणीचा कंठा गेला, बहिणीचा कंठा गेला, बहिणीचा कंठा गेला. बायांनो, कंठा गेल्याचं मला दुःख नाहीये. का? मी त्याची मुलगी आहे ज्याच्याकडे असे कंठे कुत्र्या मांजराच्या सुद्धा गळ्यात असतात. हाच मला अभिमान बाई, मी संताचे करू. हाच मला अभिमान बाई, मी संताचे करू. बाई ग, मी संताचे करू. मग मी द्वेष कुणाचा करू, मग मी
कोणाचा असायला पाहिजे हे सांगून ठेवते. आपल्या गुरु महाराजांचा अभिमान असायला पाहिजे, आपल्या धर्माचा अभिमान असायला पाहिजे, भगवंताविषयी अभिमान असायला पाहिजे, आई वडिलांविषयी अभिमान असायला पाहिजे. मी संताची मुलगी आहे, जिच्या मागे भगवंत एखाद्या दासासारखा फिरतोय, त्याची मी कन्या आहे. ज्याच्या पोटी आले तयाला कशी सांगा विसरू, खोट्याचा मोह कशाला धरू. ह्या रत्नाचा मला काहीच मोह नाही. आता काय म्हणायचं, आता बोलण्यासारखं काही शिल्लकच राहिलं नव्हतं. सगळ्यांची तोंड चुप बसली होती. आणखी पुढे दिवस जात होते आणि या कुंवरबाईच्या फलशोभनाचा कार्यक्रम समारंभ करण्याचं ठरलं. आणि त्याकरता सगळ्यांना पत्रिका छापायच्या ठरल्या. कोणाकोणाला बोलवायचं, कशा पत्रिका पाठवायच्या. अशी पत्रिका पाठवायची सुद्धा सोय असते की सगळा समारंभ झाल्यानंतर ती पत्रिका पोहोचते. त्यामुळे पत्रिका लिहायला एक एक कारकून बसला होता आणि त्याला कोणी कोणी सांगत होतं, या गावाचे ते, त्यांना आमंत्रण द्या. आणि इथे कुठेही नरसिंह मेहताचं नाव नाही दिसलं. आणि म्हणून त्या सासऱ्याचा जो मुनीम होता, कुंवरबाईच्या सासरचा जो मुनीम होता, त्यानं सांगितलं, म्हणे महाराज तुम्ही एक महत्वाच्या व्यक्तीला विसरलात. म्हणे कोण? म्हणे तुमचे हे याही नरसिंह मेहता. नरसिंह मेहता? अरे त्याला नको बोलवणं. नको नको धाडणे लिखितासी, नको नको धाडणे लिखितासी, भिकारड्या त्या धनहीनासी, करीन भजिती जगतात आणुनिया मुख्यासी. नको नको धाडणे कंठी ऐवजी घालीन माळ, त्या तुळशीची जमाताला, काढून डोळा बांधीन जाळा, देईल विणा हातात म्हणील करू भजनासी. त्याला अजिबात बोलवू नका म्हणे. एक तर तो भिकारडा, इतकं छान निमंत्रण आपल्याकडचं मिळालं, तो हाही विचार करणार नाही की जाऊ नये, आपली परिस्थिती नाहीये. तो नक्की निघून येईल आणि काय आहेर करेल. सुंदर जावयाला एखादी छान सुंदर कंठी करावी तर हा घालेल तुळशीची माळ, हातात देईल टाळ, पायात घालील चाळ आणि म्हणेल चल जाऊ पंढरपूरला. पंढरपूरला नाही तर द्वारकेला कुठेतरी. असा आहे म्हणे हा. त्याला बोलवणं नको. मुनी म्हणाला, शिष्टाचार आहे महाराज, मी तुमचं मीठ खाल्लंय, माझ्या 4 पिढ्या तुमच्याकडे खपतायत, तुम्हाला योग्याचा निर्णय करायला सांगणं हे माझं कर्तव्य आहे. आपला निर्णय चुकतोय. तुमच्या बरोबरीचा तो मनुष्य आहे, त्यामुळे त्याला निमंत्रण पोहोचलंच पाहिजे. बरं आहे, ठीक आहे म्हणे, त्याचं पोचायचंय ना, पण अशी व्यवस्था करा की तो यायलाच नको. ठीक आहे म्हणे महाराज. आणि हा सगळा संवाद ऐकत होती कुंवरबाई. तिला अगदी वाईट 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 वाटलं. आता हे जे निरोप घेऊन जाणारे जे सैनिक होते, राजपूत होते, त्यांच्या सगळ्यांच्या शिध्याची जबाबदारी आणि त्यांना जे अन्न पाणी जे द्यायचं असतं प्रवासात, त्याची सगळी जबाबदारी कुंवरबाईची होती. तिनं बघितलं, जुनागडकडे जाणारा रामसिंग नावाचा राजपूत आहे. तिने रामसिंगला बोलवलं. रामसिंग जी आया म्हणे. आणि रामसिंग, माझं एक काम कराल? भाभी, या सगळ्या घरात माणूस म्हणण्यासारखं फक्त तू एक आहे. तू सांग कुठलं काम करू. माझ्या कातड्याचे जोडे करून तुला घातलेत तरी कमी आहे का बरं? हिच्या हातात सगळा तो स्वयंपाक असायचा, शिधा आटा असायचा. दुसरी कुठली असती तर किती दिवसाला लागतं ते मोजून दिलं असतं, पण हिनं भरपूर द्यावं. आपल्या घरात काय कमी आहे? तिनं भरपूर सगळ्यांना द्यावं, जितकं पुरेल त्याच्यापेक्षा जास्त द्यावं. आणि म्हणून ह्या सगळ्या सेवेकऱ्यांना तिच्याबद्दल नितांत आदर होता. या घरात माणूस म्हणावी अशी तू आहे. असा रडका चेहरा काय करतेस? बोल.
म्हणे तुम्ही माझ्या वडिलांकडे जाताय? हो म्हणे जातोय. बरं, मग मी एक पत्र देते, ते माझ्या वडिलांना द्या. ठीक आहे. तिला पत्र लिहून दिलं, सगळा शिधा बांधून दिला, काय त्यांना खायचं प्यायचं ते डबा भरून दिला. आणि हा रामसिंग म्हणाला, भाभी मला सगळ्यात शेवटून जायला सांगितलं होतं, पण मी आता सगळ्यात आधी जाणार. सगळ्यात आधी जाणार म्हटल्याबरोबर ठीक आहे म्हणाले, आता काही चिंता नाहीये, पत्रिकेत मी सगळं लिहिलंय, पत्रिका आहे, पत्र आहे. आणि हा निघाला रामसिंग आणि पोहोचल्या मेहताजींच्या घराजवळ. घर होतं का हो? झोपडी होती. झोपडी सुद्धा त्याला म्हणावं की नको. आणि तिथे एका फाटक्या सतरंजीवर मेहताजी बसले होते, हातात वीणा घेऊन भजन करत होते आणि बायको टाळ वाजवून साथ देत होती भजनाला सुद्धा. पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना.
मला कळलं की माझ्या या धाकल्या बहिणी साहेब इतक्या चांगल्या का. कारण बीज असे मग फळ चांगलं असणारच ना. पूर्ण भजन संपायची वाट बघितली आणि मेहताजींना वंदन केलं. मेहताजी म्हणे, नमस्कार, आपण कोण? मी रामसिंग. आपल्या कन्येनी आपल्यासाठी पत्र पाठवलं. ते पत्र घेऊन मी आलो आहे. ठीक आहे. मेहताजींनी ते पत्र वाचलं, ती पत्रिका वाचली आणि उठले. तिच्या गावाकडे, त्या दिशेकडे चेहरा केला आणि आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? मेहताजी उठले, तिच्या गावाकडेच वदन केलं आपलं आणि हात वर करून आशीर्वाद देत आहेत. अष्टपुत्र सौभाग्यवती ती हो शतायुषी माया. सौभाग्यवती ती होवो शतायुषी बारा. मुलीला आशीर्वाद देत आहेत. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, गौतमी गोदे सह सम मन राहो. तुझं मन गंगेसारखं, गौतमी गोदावरी सारखं पवित्र असू दे आणि करला जवो कर्णाला. मेहताजींची दानशूरता, तोच आशीर्वाद कन्येला देतात की तुझ्या हाताला बघून, दानशूर हाताला बघून कर्णालाही लाज वाटू दे, इतकी तू दानशूर असू. अहो, घरची गृहिणी कंजूष असली तर काय फायदा? कसं चालायचं घर? आणि रामसिंग निघून गेला. आता मेहताजींची पत्नी बघते, हे उठले काय, पत्र वाचलं काय, पत्रिका काय कसली बघितली, आशीर्वाद दिला काय, मला काहीच नाही सांगितलं. ती म्हणाले, अहो पत्र आलंय ना? हो हो, आपल्या बाईचं पत्र आलंय. पत्र आलंय? काय म्हणते? काही नाही, सगळं छान आहे म्हणाली. तुला नमस्कार सांगितला, मला नमस्कार सांगितला. बरं, नाही म्हणे, कार्यक्रम? हो, फलशोभनाचा कार्यक्रम आहे. बरं, ठीक आहे. अहो, ती आपल्याला भेटली नाही, आपण तिला भेटलो नाही, पण तिने लिहिलेले 4 शब्द निदान माझ्या कानावर पडावे, असं काहीतरी तुम्ही करा. मेहताजी म्हणाले, नको नको, तिने म्हटलं छान आहे, सगळं कुशल आहे. अहो, वाचून दाखवा तरी, काय म्हणते आपली बाई. ठीक आहे. पत्राचं पहिलं वाक्य सांगितलं, मती आवो तमे मारा गेर रे, मती आवो तमे मारा गेर. तुम्ही माझ्या घरी येऊ नका. हे ऐकलं मात्र मेहताजींचं कुटुंब जे संतापलं. पावती सदोदित मान जगी धनवान, पावती सदोदित मान जगी धनवान. 9 मास वाहिले उदरीची लामी, तीच करी अपमान. कारटे कसा कर धजला, नच यावे म्हणून लिहिण्याला. आम्ही काय मागतो तुझला, पुरला या जाण मा भगवान. पावती सदोदित मान जगी धनवान. या जगात धनवान लोकांनाच सगळा मान मिळतो, हे अगदी सत्य आहे. या पोरीचं ओझं 9 महिने मी माझ्या पोटात वागवलं, रक्ताचं पाणी करून हिला दूध पाजलं आणि
हिला 4 बरे दिवस आल्याबरोबर आपल्या आईबापाची लाज वाटते. कारटे, येऊ नको असं कशाला म्हणतेस? अगं तुला आमचं करायची काही गरज नाही. उरला तो पुरुनिया जाण, आम्हा भगवान तो समर्थ आहे आम्हाला बघायला. आम्हाला तुझी काही गरज नको. अगा गा 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 जो बॉम्ब गोळा बरसला. मेहताजी म्हणतात, अगं थांब, पुढचं ऐक तरी, पुढचं ऐक तरी. काही नको ऐकायला. अगं तिनं लिहिलंय, माझ्या घरी येऊ नका का? माझ्या घरातल्या माणसांना माणसांची काहीही किंमत नाहीये, त्यांना फक्त पैशाची किंमत आहे. आणि म्हणून तुमच्याकडे पैसा नाही म्हणून ते तुमचा अपमान करतील. तुमचा अपमान झालेला त्या श्यामसुंदराला सहन होणार नाही आणि उद्या माझ्या कुटुंबावर काय आपत्ती कोसळेल हे बघून ती म्हणते की मती आवो तमे मारागे. आता हे ऐकल्यानंतर स्वतःलाच मारायला लागली. काय मी आपल्या लेकीबद्दल असं बोलते, इतकं गुणाचं आहे लेकरू. आता एवढ्यानी शांत व्हावं ना प्रकरण. पण नाही, बायको म्हणते चला ना हो जाऊ. हा, आता तिचं तोंड पाहणार नव्हतीस ना, आता तुला जायचंय तिच्या गावाला. नाही म्हणे, इतकी गुणाची पोरगी, आपण कोणाकडे जाऊ नये, त्यांच्याकडे बघू नये, तिला आपण दिसणार नाही याची आपण खबरदारी घेऊ. लांबून तो सोहळा बघू, त्यांची मिरवणूक जी निघेल ना ती बघू, तिला आशीर्वाद देऊ. कारण तिनं म्हटलं होतं ना, मला कपडे नको, पैठण्या नको, काही नको, फक्त तुमचे आशीर्वाद द्या. तिला फक्त आशीर्वाद द्यायला आपण जाऊ. ठीक आहे म्हणाले मेहताजी. आता मेहताजी निघाले म्हणजे काय केलं? रिझर्वेशन केलं, बुकिंग. काही नाही, आपली फाटकी सतरंजी उचरली, एका झोळीत कोंबली, बायको उठली, तिनं पोत्यात काहीतरी गुंडाळलं आणि निघाले. आगे चले मेहताजी पीछे चलता उन्हों की जाया. आगे चले मेहताजी पीछे चलता उन्हों की जाया. दाशरथी रघुवीर के पीछे जैसे कुश की मैया. सुन सुन मुखचंद्रा मेघश्याम मुकुंदा जय हरि आगे चले मेहताजी पीछे चलत उन्हों की जाया. जाया म्हणजे पत्नी. उपमा किती सुंदर दिली आहे. दाशरथी रघुवीर के पीछे जैसे कुशकी मैया. आता प्रश्न पडला, कुशकी मैया रामचंद्राच्या मागे कुशकी मैया का म्हटलं? वनवासात गेले असतील जेव्हा प्रभू रामचंद्र, तेव्हा त्यांच्या मागे सीतामाई गेली. पण हे तेव्हा ती कुशकी मैया नव्हती. आणि कुशकी मैया झाल्यानंतर तिला रामचंद्राच्या मागोमाग जायचा प्रसंग आला नव्हता. मग एका कवीनं विचारलं, असं का म्हटलं असेल? जेव्हा सीतामाई रामचंद्राच्या मागे जात होती वनवासात, तेव्हा ती भरल्या अंगाने, भरल्या दागिन्यांनी गेली होती. असं म्हणतात, कैकईनं तिच्या समोर सुद्धा वल्कलं आणून ठेवली. आणि मोठा करुण प्रसंग आहे. सीतामाई रामचंद्राला विचारते की वल्कलं घालायचे कसे. ती राजकन्या, जनकाची कन्या, ती विचारते, कथम नुचिरम बध्नन्ति मुनयः वनवासिनः. रामचंद्रा, या सगळ्या मुनी कन्या ज्या आहे, वनवासी कन्या, ही वल्कलं कशी घालतात? मला घालता येत नाही. आणि हे बघून वसिष्ठ अतिशय संतापले. ते म्हणाले, वनवास रामासाठी आहे. सीता ही राणी आहे, पट्टराणी सारखीच ती जंगलात जाईल, वनवासाला जाईल. ती स्वतःहून जाते रामचंद्राच्या मागे, पातिव्रत्य म्हणून. आता अशी भरल्या अंगाने गेलेली सीतामाई म्हणावं तर मेहताजींच्या कुटुंबाच्या अंगावर काय दागिने असतील? मंगळसूत्राचा एखादा मणी असेल काळा, बस. मग अशी सीता कधी होती? जेव्हा ती प्रोषित भर्तृका होती. प्रोषित भर्तृका म्हणजे जिला पतीचा सहवास नाहीये, सगळे दागिने ती काढते, सगळा शृंगार ती काढून टाकते. आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांनी तिला वनात ठेवलं होतं, ती गर्भवती असताना, त्या अवस्थेत ती प्रोषित भर्तृका असताना तिच्या गळ्यात फक्त मंगळसूत्र होतं, कुठलाही दागिना नव्हता. म्हणून म्हटलंय, दाशरथी रघुवीर के पीछे जैसे कुशकी मैया. आणि निघाले जुनागडाकडे. मग काय झालं?
अक्षरशः चमत्कार झाला. पाहुनी त्या चंड किरण शीत झाला, पाहुनी त्या चंड किरण शीत झाला. शुचिपदास भूमी भाग स्पर्श पावला, किलबिलाट विहग करीती पाद पावरी. सद्दर्शने म्हणती आम्ही धन्य भूवरी, पदरजते वंदण्यास येती केसरी. पांथ मार्ग हरी भजनी उदला भला, पाहुनी त्या चंड किरण शीत झाला. मेहताजी आणि त्यांचं कुटुंब निघतंय. सूर्यनारायणानं आपले सगळे किरण आवरून घेतले. चंड किरण शांत झाला. जमीन अगदी हळूहळू मऊ मऊ झाली. शुचिपदास भूमी भाग स्पर्श पावला. झाडांवर किलबिल किलबिल पक्षी करतायत. का बरं? सद्दर्शने म्हणती आम्ही धन्य भूवरी. महात्म्याचं दर्शन झालं, अजून आम्हाला काय हवंय म्हणून पक्षी किलबिल किलबिल करतायत. पद रजते वंदण्यास येती केसरी. सगळे वन्य पशु पक्षी सिंह वाघ यांच्या पायाची धूळ घ्यायला येत आहेत. का बरं? जे संत महात्मे असतात, अकुत्सित भाव त्यांच्या अंतःकरणात होतो. सगळ्या प्राणी मात्रांबद्दल दया असते. पशु पक्ष्यांना ते बरोबर ओळखू येतात आणि आपापसातलं शत्रुत्व विसरून ते मेहताजींच्या ठिकाणी नांदतायत. म्हणजे त्यांच्या पाया पडतोय कोण? सिंह, हत्ती, वाघ, अजून वन्यजीव. तेव्हा ते एकमेकांकडे क्रूर भावनेने बघत नाहीये. पांथ मार्ग हरिभजने कोंदला भला. भगवंताचं नामस्मरण करत 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 चाललेत आणि असं करत अस्ताचलासी गेला दिनकर धेनू सवत्स गेहासी. होता निज कन्येच्या आले ग्रामात मेहता नरसी. जेव्हा संध्याकाळची वेळ झाली तेव्हा मेहताजी आपल्या मुलीच्या गावाला येऊन पोहोचले. मग आता कुठे मुक्काम करायचा? एक पडका गोठा शोधला त्यांनी, जिथे कोणी येत नसायचं. त्या गोठ्यात मेहताजींनी काय जे आणि त्यांच्या कुटुंबानी काय साफ करून तिथे आपली जागा अंथरली आणि आपलं भजन सुरू केलं. आता हे दृश्य बघितलं गावातल्या एका गुराख्याच्या पोरानं. ही मुलं खूप हुशार असतात. कुठेतरी बघितलंय यांना. अरे हा आपल्या धाकल्या बहिणीसांचे वडील. हो, बहिणी साहेबांचे वडील. चला सांगू म्हणे जाऊन आपण. आणि म्हणून जो समारंभ सुरू झाला होता, मोठे मांडव घातले होते आणि कितीतरी लोक त्या कार्यक्रमाला आपली हजेरी लावली होती. सगळे नातेवाईक दूर दूरचे. आणि तिथे जाऊन कोणाला तरी यांनी सांगितलं, गुराख्याच्या मुलांनी, ही सगळी वार्ता पसरली. बापरे, कुंवरबाईचे वडील आलेत. आणि सासऱ्याला हे कळल्याबरोबर त्यांनी सांगितलं, हा येथ कशास्तव आला, मम इज्जत ती घ्यायाला ना कळे. हा कशाला इथे आला? त्याला पत्रिका पोचलीच कशी? बरं, आता जे काही आहे त्याच्या उरावर तिथे नेऊन घाला. त्याला इथे येऊ देऊ नका. सगळ्यांना कळेल हा माझा व्याही. तर 4 लोक मला काय म्हणतील? इथे आज किती लोक आलेत. किती नातेवाईक आले होते. सोय रे मिळाले अति काय गणती. किती आत्तेचे मामी, आत्तेचे जावई, आत्तेचे मुलं, मावशीचे मुलं, मावशीचे जावई, मावशीचे माम्याच्या बाजूचे, असे सगळे लोक तिथे जमा झाले होते. आणि या सगळ्यांमध्ये ती मुलगी बघतेय की माझे वडील नाहीये. आपण उगाच सांगितलं बाबांना तुम्ही येऊ नका.
बहिणी, पंक्तीची शोभा बघ. तेवढ्यात नंदा आल्या आणि म्हणाल्या, बघ तुझ्या माहेरी जमली असती का अशी पंगत? हे बघ काय शोभा आहे पंक्तीची. ती म्हणाली की येथे या सगळ्या नरपशूंमध्ये पशुत्व जर घालवायचं असेल तर माझ्या वडिलांना आमंत्रण करायला पाहिजे होतं. येथ दिसेना तात बाई ग, येथ दिसेना तात. विबुध शिरोमणी गुजरातीचा, विबुध शिरोमणी गुजरातीचा, भूषण जो साक्षात बाई ग, येथ दिसेना तात, येथ दिसेना तात बाई ग, येथ दिसेना तात. इथे बाबा दिसत नाहीत माझे. अजूनही तुला तुझ्या वडिलांची आठवण येते का? थांब, आता हिला चांगली हिची जिरवलीच पाहिजे असं म्हणून या नंदांनी आपल्या भावाला गाठलं, म्हणजे कुंवरबाईच्या पतीला गाठलं. आणि दादा, तुला कोण आवडतं, आम्ही की बहिणी? आता एवढ्या मोठ्या जुना काळ आहे, त्या सगळ्यांसमोर असं सांगायची उजागिरी नव्हती की तू बायको आवडते म्हणून. तुम्हीच आवडता. तुम्ही पाठीला पाठ लावून आल्या हो ना, मग तू रुसून करू काय? नाही म्हणे, तुझा तो सासरा आला आहे आणि तू रुसून बस आणि आम्ही सांगतो ते कर. त्याला बिचारायला कळे नाही चाललं काय. आणि यांनी परस्परच ठरवून टाकलं की जावई बुवा रुसलेत आणि ते फराळाच्या पंक्तीला येणार नाहीये. सकाळपासून 10 पंक्त्या झाल्या, पण भूक कोणाला, पण तरी उगाच लिहून टाकलं की नाही, पण जर त्यांच्या सासऱ्यांनी यांच्या मागण्या पूर्ण केल्या तरच ते पुढच्या पंक्तीला येतील. काय कुठल्या मागण्या? सासू सासऱ्या तोळे 80 त्याच्या 20 पट जावायासी. सासू सासऱ्या तोळे 80 त्याच्या 20 पट जावायासी. दीर नणदा आणिक जावा याच्या निम्म्यात समजाव्या. दीर नणदा आणिक जावा याच्या निम्म्यात समजाव्या. आणिक दुसरे माल करी मंदिर बांधावे भरजरी. आणिक दुसरे मान करी मंदिर बांधावे भरजरी. मडी भीम माझी गोठ धोंड हाडा शिरे साठ. सासू सासऱ्याला 80 तोळे सोनं, त्याच्या 20 पट, म्हणजे सासू अधिक सासरा गुणिले 20. गणित तुम्ही करा हा, हिशोब माझं एवढं चांगलं नाही गणित. त्याच्या 20 पट जावयाला सोनं. दीर आणि नणदा जावा याच्या निम्म्यात समजावे. याच्या निम्म्यात दीर नणदा आणि जावा. आणि बाकी सगळ्यांना भरपूर साड्या, तऱ्हेतऱ्हेच्या साड्या, तऱ्हेतऱ्हेचे दागिने. हे सगळं जर नरसी मेहताजी पूर्ण करू शकले तर जावई रुसणार नाही, जावयांचा रुसवा जाईल आणि ते पंक्तीला येते. आता ही चिठ्ठी घेऊन लगेच सगळेजण त्या गोठ्यात गेले. मेहताजींचं भजन चालू होतं. ती यादी बघितली आणि मेहताजी जय जगदीश म्हणाले. त्या यादीला स्पर्श केला आणि यादी ठेवली आणि भगवान निघाले. आम्हाला आदेश मिळाला म्हणून. वैनतेय वाहन त्यजून पायी चालला. वैनतेय वाहन त्यजून पायी चालला. भक्तास्तव मनुज वेश घेऊनी भला. रत्नखचित मुकुट त्यजून पगडी बांधिली. दीनाची माळ विठुरेत धावली. देहत्याची निंदा निज करणी ऐकिली. त्या योगी क्रोध हरिस मारतोला.
निघाले. मेहताजींनी जसं जय जगदीश म्हटलं, भगवान म्हणाले आम्हाला आज्ञा झाली आणि वैनतेय वाहन त्यजून, म्हणजे गरुडाची सुद्धा वाट बघितली नाही. भक्तास्तव मनुज वेश घेऊनी भला. कसा घेतला? गुजराती एका सावकाराचा वेश घेतला. सुंदर पगडी, जरतारी धोतर, हातामध्ये अंगठ्या, गळ्यात कंठे, आणि लक्ष्मीदेवींनाही सोबत घेतलं. गुजराती पद्धतीची जी साडी असते त्या नेसून सुंदर सगळ्या अलंकारांनी युक्त असे हे दोघं निघाले. आणि नवग्रह घेतले सोबत. आणि यमराजांना बोलवलं. का बरं? हा मुनीम ज्याने ही यादी लिहिली, त्या मुनीमाला, त्या नंदा म्हणाला, मुनीमजी तुमच्यासाठी पण काहीतरी लिहा. आम्ही 80-80 तोळे सोनं सांगितलं, तुम्हाला जे हवं ते लिहा. ते म्हणे काय वेड्याचा बाजार आहे, त्या 2 वेळची खायची भ्रांत त्या नरसिंह त्याला, आणि हे सोनं तो देऊ शकणार आहे? निदान काहीतरी मिळेल असं तरी लिहावं. माझ्यासाठी 10 शेराचा धोंडा असं त्यांनी लिहिलं यादीमध्ये. तो धोंडा यमराजाच्या डोक्यावर भगवंतांनी आणायला लावला. आणि ही सगळी वरात त्या कार्यक्रम समारंभाच्या दारात येऊन पोहोचली. जातीनं सासरेबुवा उपस्थित होते सगळ्यांचं स्वागत करायला. आणि तसे भगवंत गेले पुढे. तर त्यांनी स्वागत केलं खूप जोरदार. सासऱ्याला वाटलं हा कुठला तरी फार मोठा जमीनदार आहे म्हणून त्यांनी बोलवलं. भगवान नाही काही बोलले नाही. पण जेव्हा आत नेलं तेव्हा भगवंत म्हणाले, मुनी ममी मेहत्याचा ही मम कांता पटी कहो त्याची, तदाज्ञेने आलो गाठोडी ही आहेत अहेराची. मी मेहत्याचा नोकर, गुलाम, मुनी, माझं नाव लक्ष्मीकांत, ही त्याची बायको, ही माझी बायको, त्यांच्याकडे स्वयंपाकाला असते. आठवते तुम्हाला मुलगी काय म्हणाली होती? काय म्हणाली होती? लक्ष्मी स्वयंपाकाला येते. माझे वडील भगवंताचे स्वामी आहेत. भगवंताचे स्वामी आहेत. भगवंतानी यथार्थ रूपानं खरं करून दाखवलं. मी लक्ष्मीकांत नावाचा त्यांचा मुनीम, त्यांचा गुलाम, त्यांना वेळ नसतो त्यामुळे त्यांचा सगळा हिशोब मीच बघतो. आणि हे आहेराचे गठोडे आहेत, काय करायचं ते सांगा. अरे बापरे, इतका तेजस्वी मुनीम तर मेहता कसा दिसत असेल? सगळ्या मांडवात चर्चा. जावयास म्हणे नारायण, या बसा पुढती येऊन, यादी प्रमाणे तुम्हाला गुण, आहेर आजी अर्पितो. यादीच्या अनुसार तुमच्यासाठी आहेर आणलाय, समोर येऊन बसा. काय केलं? जावयाचे पाय धुतले आणि त्याला चौरंगावर बसवलं आणि सुरू केला आहेर. किरमी जी नारंगी जांभुळा जरी पुण्याचा शालू काळा, किरमी जी नारंगी जांभुळा जरी पुण्याचा शालू काळा, भर जर तारी वरती निराळा, शालू अर्पितास दया घन रमा रमण हरि पंकज लोष, पायी खाली धर्मी जोडा वामपदी तो सुवर्ण तोड, नेसायासी धोतर जोडा पैठणीचे पीत पितांबर, पुढे येवले आणि माहेश्वर, हिरे पाचू मोत्याचा वास. मी थकली म्हणून. सिंहाच्या हाताची सलकडी, सिंहाच्या तोंडाची सलकडी, कुठून कुठून कपडे आणले. और भगवंताचं काम ते. आपल्या अशा अल्पवाणीने, अल्पबुद्धीने त्याचं वर्णन कसं करतायत? सगळे दागिने जगात असतील नसतील तसे त्याला घातले. जगात असतील नसतील तसे सगळे रेशमी कापड वस्त्र त्याच्या अंगावर घातले. प्लस 20 अधिक 20 गुणिले 80 अधिक 80 गुणिले 20 वजनाचं सोन्याचं कड त्याच्या डोक्यावर ठेवलं. त्याला उचलायला 8 माणसं लागली. हा पुढचा मेंबर. तसंच सासूला, सासऱ्यांना लक्ष्मीदेवी करतायत आहेर. आणि हे सगळं झाल्यानंतर मोठ्या मोठ्या कढयांमध्ये ते वस्त्र
आणि दागिने भरून ठेवले. त्याची गणतीच नाही कोणी किती उचलले. एकेका बाईने 5-5 पैठण्या उचलल्या म्हणे. चोळखणाला कोण विचारी. चोळखण म्हणजे ब्लाउज पीस. पैठण्या असतील तर कोणी ब्लाउज पीस घेईल का मला सांगा. मी तर नाही घेणार. चोळखणाला कोण विचारी वाकुनी गेल्या अवघ्या नारी आणि धन्य मेहता याच भूवरी जगत तया पुढे खचित भिकारी. आज या जगात जर सगळ्यात श्रीमंत कोणी असेल, धन्य मेहता अशा सगळीकडे आरोळ्या फुटतात. आणि हे ऐकल्यानंतर भगवंताला आनंद झाला. संतांची स्तुती केली की भगवंत खुश. भगवंताला प्रसन्न करायचं ना, संतांची स्तुती करा. आणि भगवंताचा क्रोध जर बघायचा असेल, हिरण्यकशिपूनी प्रल्हादाला काय केलं आणि त्याच्यानंतर काय झालं हिरण्यकशिपूचं, सगळे उदाहरणं शास्त्रात आहे. आणि जावयाचा मानपान केल्यानंतर देवाचं लक्ष त्याच्यातनं सगळीकडे उडून गेलं. भगवंत शोधतायत कुंवरबाई कुठे. कारण दासगणू महाराज म्हणतात सगळ्यांना हा आहेर केला, पण कृपा कटाक्षाचा आहेर फक्त कुंवरबाईसाठी ठेवला होता. कुठे कुंवरबाई, ती त्याला शोधते, भगवंत तिला शोधतात. आणि होता होता एकमेकांची नजरानजर झाली. आणि इकडे यमाजी भास्करला आज्ञा केली होती की तू धोंडा घे आणि तुझं काम तू कर. भगवंताची आज्ञा पूर्ण करणारा यमराज काय वाचेल होतो. करी घेऊन धोंड्यास अखेरीसी शिरी घालून मारिले मुनी मासी. संत निंदा करतील त्यास हेच प्रभू बोले देईन फळ मिसाच. ह्या लोकांनी गमतीत तरी का होईना मेहताजींबद्दल आदर दाखवला, यानं तोही दाखवला नाही, म्हणून याला मृत्यू मिळेल, मृत्यूदंड. आणि इतक्या आनंदी वातावरणात सगळ्या आनंदावर विरजण पडलं हो. मृत्यू झाला म्हटल्यानंतर मारणारे यमराज. आणि आता सासऱ्याला उजाडलं की हे दिसतं तसं साधं प्रकरण नाहीये. आणि हे सगळं थांबवणारी एकच व्यक्ती आपल्या कुटुंबात आहे, ती म्हणजे आपली सूनबाई. आणि धावत गेला आणि सूनबाईच्या पायावर दंडवत घातलं, लोटांगण घातलं. बाई थांबव, हा तुझा मुनीम हा साधा नाही आणि हे प्रकरण आम्ही सांभाळू शकत नाही. आजपर्यंत आम्ही कोटी कोटी अन्याय तुझ्या विरुद्ध केले, या सगळ्यांची माफी तू आज मला दे. मी माफी मागतोय, पण काही करून त्या मुनिमाला तू सांभाळ. मुलगी वाटच बघत होती हो, भगवंताचं दर्शन कधी मिळेल. भगवंताला तिने बघितलं, भगवंतानी तिला आलिंगन दिलं आणि मोठा गोड प्रसंग. म्हणे देवा खूप खूप आपण तुम्ही आलात, माझ्या वडिलांची तुम्ही नेहमीच लाज राखता. अगं तुझ्या बापाला नसतो वेळ आणि मी त्याचा सेवक आहे म्हणून फिरतो त्याच्या मागे मागे. त्यानं जय जगदीश म्हटलं, मला आज्ञा मिळाली, आलो. बर, मग आज आपण इथे स्वतंत्र भगवान म्हणून आलात की माझ्या वडिलांचे दास म्हणून आलात. म्हणे तुझ्या वडिलांचा दास म्हणून आलो. मग दासानं, अनुयायानं, सेवकानं कसं वागावं. आपल्या मालकाच्या नावाला बट्टा लागू नये असं वागावं ना. पकडलंच म्हणे मला शब्दात. तुम्ही सगळं काही करू शकता, या मुनिमाला उठवा, या सगळ्या सभेमध्ये, या सगळ्या समारंभात जे दुःख पसरलंय हे सगळं तुम्ही दूर करू शकता. माझी विनंती ऐका. हो ना. भगवान फार हुशार आहे हो. काय केलं भगवंतानी. मेहत्याचे चरण तीर्थ याचे मुखी घाला त्वरित. या पुढे हो अमृत तुच्छ आहे स्वर्गीचे. मुनिमाला जिवंत करायचं आहे ना, मग पालखी घेऊन जा, मेहताजींना इथे आणा. त्यांच्या चरणकमलाची जी धुली आहे त्याचं पाणी करा. त्या चरणकमलाच्या पाण्यानं याच्या मुखात ते टाकल्यानं ते अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे, याचा प्राण परत येईल. संतांचं महत्व भगवंत पदोपदी पटवून देतात बघा. आणि सगळे गेले. आता प्रश्न सोयच नव्हती दुसरी काही. पालखी घेऊन गेले आणि मेहताजींच्या त्या गोठ्यावर आले. मेहताजी त्याही अवस्थेत सुन अर्जी रण छोड़ रे सुन मारे
सासऱ्यानं त्यांना लोटांगण घातलं. मगाशी हा येथ कशास्तव आला, मम इज्जत ती घ्यायला म्हणणारा सासरा आता घालीन लोटांगण वंदीन चरण. मेहताजी, आम्ही खूप 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 चुका केल्या. भगवंताची आज्ञा आहे, आता या पालखीत तुम्ही बसा आणि या समारंभाकडे या. मेहताजी काय पालखीत बसणारे होते? मिशा पिळल्या नाही मेहताजींनी. आता तरी आमचं महत्व पटलं की नाही? असं केलं नाही. व्याही बुवा, आपण बरोबरीची माणसं, चला जाऊया. आणि इतके जरतारी वस्त्र लिहिलेला हा सासरा आणि फाटके कपडे घातलेले आपले मेहताजी. पण आता सगळ्यांना ते महत्व, त्यांचं महत्व पटून गेलं होतं. आणि मेहताजी जसे जसे त्या मांडवाकडे आले, त्याचा तो मृतप्राय झालेलं ते शरीर पाहिलं. आणि पाणी, चरणकमलाचं पाणी आणण्याची गरज पडली नाही. पायावरच्या धुळीचे कण जसे त्याच्या मस्तकावर पडले तसाच उठून तो उभा राहिला. आणि सगळे मेहताजींची पूजा करायला तयार होत आहेत. आता मेहताजींसाठी स्वागत, मेहताजींचं औक्षण, मेहताजींना जरतारी वस्त्र, मेहताजींची आरती. मेहताजी म्हणतायत, सासरे व्याई बुवा, तुमच्या घरच्या समारंभात प्रत्यक्ष जगन्नाथ आलाय आणि माझी कसली सेवा करता? पूर्ण दुनियेचा बादशाह, अरे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, अनेक वर्ष अनेक युग तपस्या करतात, त्यांना याचं नख सुद्धा दिसत नाही. तो पहा तुमच्याकडे आलाय. त्याची सेवा करा, त्याची पूजा करा. आणि मग सगळ्यांनी मिळून भगवंताची आरती केली. मेहताजींना सगळ्यांनी विचारलं, मेहताजी, आपल्यासाठी भगवंत कसे प्रकट होतात हो? आमच्यासाठी कधीच होत नाही. मेहताजी म्हणतात, नरदेहाचं सार्थक्य त्याला सोयरा करण्यात आहे आणि मी त्यालाच सोयरा केलाय. माझा माता धाता पितामहा फक्त तोच आहे. मग आम्हालाही करता येईल का हो? प्रत्येक जीव भगवत कृपेचा अधिकारी आहे. नव्हे नव्हे प्रत्येक जीव भगवंताचा अंश आहे. त्यामुळे त्याला जर आपलंसं करायचं असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून सगळ्यांनी मिळून भगवंताचं भजन केलं. जय जय प्रभु कमलनाभ, जय जय प्रभु कमलनाभ, कमललोचना राम कमललोचना. जय जय प्रभु कमलनाभ, जय जय प्रभु कमलनाभ, कमललोचना राम कमललोचना. झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी, समर्थांच्या चरणी, आपल्यासारख्या विचक्षण श्रोत्यांच्या चरणी अर्पण करते. इथे सेवेची संधी मिळाली हे माझ्या भाग्याचं सगळ्यात मोठं उत्कर्ष जर काही असेल तर तो हा आहे. इथे सेवेची संधी मिळाली आणि त्याबद्दल आयोजकांचे मनापासून धन्यवाद मानते. हे माझे साथीदार दोन खूप छान, कौस्तुभ दादा खूप छान पेटीची साथ केली, राघव दादा अतिशय उत्कृष्ट अशी तालाची साथ केली. अशीच कृपा माझ्यावर नेहमी असू द्या. जे काही चांगलं वाटलं असेल गुरु महाराजांची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे. आणि वाईट जे काही आहे, अनंत दोष माझ्यात आहेतच. पुन्हा असाच सेवेचा योग येऊ. वाणीला इथेच विराम देते. आरती करायची असते नाही ना? उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वयकाल व्हावे, सर्वामुखी मंगल